हॅलो. तर आज आपण मेथीची भाजी बनवणार आहोत. तर मी सगळ्यात अगोदर मेथी स्वच्छ छान निवडून घेतलेली आहे. त्यानंतर 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि मग ती एकदम बारीक कट करून घेतलेली आहे. तर भाजी स्वच्छ धुवून घेतल्याच्या नंतर कट करून घेतलेली कधीही चांगली. भाजी कधीही अगोदर कट करून नंतर धुवायची नाही. तर तुम्ही पाहू शकता मी एकदम बारीक कट केलेली आहे भाजी. नंतर कढईमध्ये तेल टाकायचे. तर तेल हे मी माझ्या आवडीनुसार टाकते. तुम्हाला तुमच्या आवडीनुसार हवे तसे तुम्ही टाकू शकता. तर त्यानंतर मी थोडासा लसूण एक 4 ते 5 कळ्या लसणाच्या आणि थोडेसे जिरे असे मी जाडसर कुटून घेतलेलं आहे. नंतर तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मेथीची भाजी ही खूप छान असते, पौष्टिक असते आणि मी ज्या प्रकारे मेथीची भाजी बनवते ती लहान मुलांना पण खूप आवडते, कारण की खूप सोप्या पद्धतीने आणि खूप इझी आणि खायला पण खूप छान लागते. तर लसूण आपण लालसर होऊस तर भाजलेला आहे. नंतर त्यामध्ये मेथीची भाजी घालायची आणि घातल्याच्या नंतर व्यवस्थित छान मेथीची भाजी परतून घ्यायची. तर मेथीची भाजी परतल्याच्या नंतर मेथी कट केली तेव्हा जास्त दिसायला दिसते खूप जास्त, पण बनवल्याच्या नंतर ती खूप थोडीशी होती. तर मी मेथी चांगली परतून घेतलेली आहे. तर मी मेथीमध्ये पाणीही टाकत नाही. आणि आता मेथी चांगली परतून घेतल्याच्यानंतर त्यामध्ये तुम्ही चवीनुसार मीठ घालायचं. त्यानंतर थोडीशी हळद. त्यानंतर मेथीच्या भाजीला तुम्हाला हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची घालू शकता. मला लाल मिरची पावडर आवडते तर मी मिरची पावडर घालते. त्यानंतर मुगाची डाळ सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आणि मुगाची डाळ भिजत घालायची नाही. मुगाची डाळ डायरेक्ट आहे तशी टाकायची वॉश करून कच्ची. त्यानंतर 2 ते 3 मिनटं ती भाजी चांगली परतून घ्यायची आणि परतून झाल्याच्या नंतर त्यामध्ये थोडासा शेंगदाण्याचा कूट घालायचा. त्यानंतर ही भाजी एवढी सुंदर लागते खायला, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्हाला रेसिपीज आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.